पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळतेय। दादागिरी मोडून काढणाराच जो त्यासोबत येईल त्याचं स्वागत। फडणवीसांचा रोख पुढाकडे। यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला 5 ऑगस्ट तर हिंसाचारामधील 15 आरोपींना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। आंदोलकांकडून गाडीची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता, जमावबंदी लागू। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम। 2,04,000 कोल्हापूरकरांची स्वाक्षरी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सह्यांचं पत्र पाठवलं। मार्ग काढावा, सतेज पाटलांची मागणी। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1600 रुपयांनी वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1,02,500 रुपयांवर, तर चांदी साडी प्रति किलो 1,15,000 रुपये मोजावे लागणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींना गोवण्याचा कट होता। मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता। निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा खळबळजनक खुलासा। माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णाला अत्याचार प्रकरणामध्ये जन्मठेप। फार्म हाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचं शोषण केल्याचा ठपका। जन्मठेपेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला। चौफेर फटकेबाजी करत यशस्वी जयस्वालचं शानदार शतक। आकाशदीपच्या 66 मौल्यवान धावा। भारताकडे 200हून अधिक धावांची आघाडी।